वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरलेल्या गायमुख घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू झालं असून वसई तालुक्यात अवजड वाहनांना थांबवण्यासाठी पर्याय शोधले जात आहेत. सकाळ आणि संध्याकाळी अवजड वाहतूक बंद केल्यानं ठाणेकरांना काहीसा दिलासा मिळालाय. गायमुखचा रस्ता 60 फुटी करण्यासाठी वनविभागाकडे परवानगी मागण्यात आली आहे. खाजगी संस्था नेमून खड्डेमुक्त ठाणे तसंच कृषीवरील प्रक्रिया प्रकल्प आणि सुरण लागवड असे अभिनव प्रकल्प राबवले जाणार असल्याचं जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी ठाणे जिल्हाधिकारी पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर 50 दिवसांनी पत्रकारांशी संवाद साधताना ठाणे जिल्ह्यातील पर्यटनाला चालना, कृषी, वाहतूक समस्यांची सोडवणूक, नवीन जुन्या प्रकल्पांची सद्यस्थिती आणि त्यावरील मार्ग कसे काढले जातील हे स्पष्ट केलं. ठाणे जिल्ह्यातील 39 पर्यटन स्थळांचा विकास केला जात असून त्यातील काही पर्यटन स्थळांना भेटी दिल्याचंही त्यांनी सांगितलं. येऊर, माहुलीगड, माळशेज घाट, काळू नदी बॅकवॉटर, तानसा, अंबरनाथ, मलंगगड, ट्रॉली याबाबत निधी मंजूर झाला असून ती कामं मार्गी लावण्याचं करण्यात येणार आहे. ठाणे जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात प्रोसेसिंग प्रक्रियेला चालना देऊन शेतकऱ्यांना सक्षम केलं जाईल. शाळांचं सक्षमीकरण, जमिनीचा दाटा, बँक, रस्ते सुरक्षा समितीचं प्रभावी काम करण्यावर लक्ष केंद्रित केलं जाईल. ठाणे जिल्ह्यातील खारफुटीच्या संरक्षणासाठी काम केलं जात असून सरकारी जमिनींवरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी आज ठाण्याच्या टेंभी नाका येथील धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या दुर्गेश्वरीचं दर्शन घेतलं. यावेळेला देवीची खणानारळाने ओटी भरून रश्मी ठाकरे यांनी अंबे मातेची महाआरती केली. राज्यातील जनतेला सुख, समृद्धी, स्थैर्य आणि आनंद लाभू दे असे साकडे त्यांनी देवीला घातले. रश्मी ठाकरे यांच्या स्वागतासाठी टेंभी नाक्यावर शिवसेना महिला आघाडीच्या रणरागिणींनी तुफान गर्दी केली होती. तसंच यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे अमर रहेच्या घोषणेनं टेंभी नाका परिसर दणाणून गेला. अवघा टेंभी नाका भगवामय झालेलं यावेळी पाहायला मिळाला. दरवर्षी ठाकरे कुटुंबीय देवीचं दर्शन घेऊन महाआरती करतात.
रश्मी ठाकरे यांच्या स्वागतासाठी ठाण्याच्या देववेशीपासून शिवसैनिक आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. तसंच त्यांनी शिवसेनेचे उपनेते स्वर्गीय अनंत तरे यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या देवीचंही दर्शन घेतलं. दरम्यान चंदनवाडी शिवसेना शाखा, श्रीरंग शिवसेना शाखा आणि रामचंद्रनगर नवरात्र उत्सवालाही त्यांनी भेटी दिल्या. यावेळी शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे, संपर्क प्रमुख नरेश मणेरा, जिल्हाप्रमुख केदार दिघे, प्रकाश पाटील, प्रवीण म्हात्रे, MK मडवी, संजय तरे, उपजिल्हाप्रमुख प्रदीप शिंदे, शहर प्रमुख अनिश गाडवे, शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, संपर्क प्रमुख रंजना निवाळकर, स्मिता इंदुलकर, अनिता प्रभू, पुष्पलता भानुशाली, कल्याण ग्रामीण विभाग संघटिका योगिता नाईक, माजी नगरसेविका निलिमा शिंदे, अंकिता पाटील यांच्यासह उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठ्या संख्येनं महिला शिवसैनिकही उपस्थित होत्या. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टेंभी नाका येथील नवरात्र उत्सव सध्या त्याच जल्लोषात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने सुरू आहे. श्री जय अंबे मां सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या वतीनं या उत्सवाचं योग्य नियोजन करण्यात येत आहे. नवसाला पावणारी, भक्तांच्या हाकेला धावणारी अशा या मातेच्या दर्शनार्थ भाविक भक्त लांब लांबून येत असतात. नुकताच अंबेमाता दुर्गेश्वरीची मनोभावे पूजा करून आरती करताना महिला आघाडीच्या जिल्हा संघटक माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी देवीची मनोभावे पूजा अभिषेकाने आरती केली. यावेळी उपजिल्हा संघटक वंदना डोंगरे, माजी उपमहापौर पल्लवी कदम तसंच माजी नगरसेविका मालती पाटील, साधना जोशी, एकता भोईर, पूजा वाघ तसंच इतर माजी नगरसेविका, महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ता आणि महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता. पावसाने राज्यभर थैमान घातलं असताना जगाचा पोशिंदा संकटात सापडलाय. महाराष्ट्रावर आलेलं आसमानी संकट दूर कर, शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ दे असे साकडे शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी ठाण्याच्या दुर्गेश्वरीकडे घातले. दरवर्षीप्रमाणे यंदाही टेंभी नाका येथे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या नवरात्र उत्सवाच्या पंचमीच्या दिवशी राजन विचारे सहकुटुंब दुर्गेश्वरी चरणी नतमस्तक झाले. धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या नवरात्र उत्सवाला एक वेगळीच परंपरा आहे. नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी असे या दुर्गेश्वरी देवीची ख्याती आहे. राज्यभरातून अनेक भाविक भक्त देवीच्या दर्शनाला येत असतात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सहकुटुंब देवीची पूजा आणि आरती करून दर्शन घेतलं. आम्ही तरुण असताना हा उत्सव पाहत आलो असून धर्मवीरांच्या तालमीत तयार झालेले आमच्यासारखे कार्यकर्ते या उत्सवात हिरहिरीने सहभाग घेत असतात. उत्सवाची ही परंपरा अशी कायम अखंड राहील असा आम्हाला विश्वास वाटतो असं मत राजन विचारे यांनी व्यक्त केलं. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला आघाडी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सब मिलके आज आईच्या नावाचा गोंधळ मांडीला, गोंधळाला ये आई, गोंधळाला ये आई, गोंधळाला ये
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीचं औचित्य साधून संपूर्ण देशभरात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा हा पंधरवडा सुरू आहे। या अभियानांतर्गत ठाणे महानगरपालिका, घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि ठाणे पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमानं कापूरवाडी परिसरातील धार्मिक स्थळं तसंच पोलीस ठाणे परिसरात स्वच्छता ही सेवा हे अभियान आज राबवण्यात आलं। एक दिन एक घंटा एक साथ हे या अभियानाचं घोषवाक्य असून नागरिकांमध्ये स्वच्छतेची भावना निर्माण व्हावी असं असून प्रत्येक नागरिकांनी स्वच्छता ही आपली जबाबदारी आहे या भावनेनं यात सहभागी व्हावं असे आवाहन खासदार नरेश मस्के यांनी यावेळी केलं। कापूरवाडी परिसरात राबवण्यात आलेल्या या मोहिमेत खासदार नरेश मस्के, आमदार संजय केळकर, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, दिनेश तायडे, सहाय्यक आयुक्त सोनल काळे, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे तसंच विविध शाळांचे विद्यार्थीही सहभागी झाले होते। यावेळी कापूरवाडी येथील आशापुरा धाम मंदिर परिसरातील साफसफाई करण्यात आली। तसंच कापूरवाडी परिसराची देखील यावेळी स्वच्छता करण्यात आली। तसंच याच परिसरात खासदार नरेश मस्के, आमदार संजय केळकर, पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं। तर दर्गा आणि चर्च परिसर देखील स्वच्छ करण्यात आला। ठाणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने स्वच्छता ही सेवा स्वच्छोत्सव 2025 या राष्ट्रीय अभियानाअंतर्गत विविध स्वच्छता आणि जनजागृती उपक्रम राबवण्यात आले। या उपक्रमांचा उद्देश नागरिक सहभाग वाढवणं, पर्यावरण संवर्धन करणं आणि आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणं असं असल्याचं आयुक्त राव यांनी नमूद केलं। स्वच्छतेचे ब्रँड अँबॅसेडर श्रीकांत वाड आणि रवींद्र प्रभुदेसाई यांनी विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला। त्यांनी नागरिकांना स्वच्छता ही सेवा मोहिमेत सहभागी होण्यासाठी प्रेरित केलं आणि स्वच्छतेच्या संदेशाचा प्रसार केला। संपूर्ण हिंदुस्थानमध्ये स्वच्छता पंधरवडा साजरा केला जातोय। एक दिन एक साथ एक घंटा हे वाक्य घेऊन, घोषवाक्य घेऊन नागरिकांमध्ये स्वच्छतेची भावना पसरावी आणि प्रत्येकाने या स्वच्छता मोहिमेस सहकार्य करावे। प्रत्येकाने स्वतःमध्ये आपण आपलं घर ज्या पद्धतीने स्वच्छ ठेवतो त्याच पद्धतीने आपला परिसर स्वच्छ ठेवावा ही भावना निर्माण व्हावी याकरिता ही जी मोहीम राबवत आहे त्याचा आज या ठिकाणी कार्यक्रम उद्घाटन सोहळा, मी म्हणेल उद्घाटन नाही तर कार्य करण्याची जी सुरुवात आहे ती आज झालेली आहे। मंदिर असेल, मस्जिद असेल, पोलीस स्टेशन असेल या ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिकेचे अधिकारी मिळून ही सेवा आम्ही सुरू केलेली आहे। ही सेवा फक्त फोटोपुरती मर्यादित नसून नागरिकांनी याचा बोध घ्यावा की आपण ज्या पद्धतीने आपलं घर स्वच्छ ठेवतो त्याच पद्धतीने आपला परिसर आपण स्वच्छ ठेवला पाहिजे। परिसर स्वच्छ राहिला तर गाव स्वच्छ राहतं, गाव स्वच्छ राहिलं तर शहर राहतं, शहर राहिलं तर राज्य आणि राज्य राहिलं तर देश। आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या आजूबाजूला जर कोणी अस्वच्छता करत असेल तर त्याला टोकलं पाहिजे, त्याला सांगितलं पाहिजे की तू हा परिसर अस्वच्छ करतोयस तर हे करू नको, तर आणि तरच ही मोहीम यशस्वी होईल।